काही कास्तकार जे नवीन असतात म्हणजे पहिल्यांदा जर चणा लावलेला असेल तर त्यांना माहीत नसते की पाणी कधी दिलं पाहिजे. त्यासाठी हे योग्य मार्गदर्शन करणे गरजेचं असते. तर त्यासाठी हा एक व्हिडिओ बनवत आहे मी. मित्रमंडळी, जेव्हा आपण चण्याची पेरणी करतो, पेरणी झाल्यानंतर लगेचच तुम्ही पाणी पहिला फेर पाण्याचा तुम्ही देऊ शकता. तसंच जर थोडा उशीर होत असेल तर 2-3 दिवस चालून जाते. तेच नाही तर मित्रमंडळी, जेव्हा चण्याची पेरणी झाली ह्या माझ्या फ्लॅटमध्ये, तर मला पाणी द्यायला कमीत कमी 1 हप्ता लागला. मी ह्या फ्लॅटमध्ये 3 स्टेप पाडलेले आहे. एक पहिला फेर मी पहिल्या दिवशी दिला. दुसरा फेर जो पाण्याचा आहे समोर समजा, तो तिथून 2 दिवसांनी दिला आणि लगेच तिसरा फेर म्हणजे 3 शिप बसला. तर तिसरा जो फेर आहे पाण्याचा, तो मी तिथून अजून 2 दिवसांनी दिला. तर इकडे जो चणा आहे तो मोठा आहे, मधामध्ये थोडा त्याच्यापेक्षा लहान आहे आणि समोर त्याच्यापेक्षा सुद्धा लहान चणा आहे. हे माझं वेगळं नियोजन आहे. याबद्दल मी एक स्पेशल व्हिडिओ मी टाकणार आहे. तर मित्रमंडळी, पहिला फेर तुम्ही पेरणी झाली की लगेच एक फेर देऊन द्यायचा पाण्याचा. हा पहिला फेर झाला. जेव्हा आपण दुसरा फेर देतो तो तो द्यायचा म्हणजे तर चणा पेरणीपासून तर 1 ते 1.5 महिन्यानंतर आपल्याला दुसरा पाण्याचा फेर द्यायचा आहे. तर ते जमिनीनुसार सुद्धा अवलंबून असते. तर थोडी मुरमाटी जमीन असेल तरी 1 ते 1.5 महिन्याच्या नंतर तुम्ही दुसरा फेर एक पाण्याचा द्यायचा आहे आणि चांगला भरपूर 3 ते 4 तास आपल्याला पाणी द्यायचं आहे. त्या चण्याला पाणी कमी झालेलं पाहिजे, नाही तर थोडं जास्त झालं तर चालून जाते. तर हा दुसरा फेर आपल्याला पाण्याचा द्यायचा आहे आणि तिसरा फेर आपल्याला द्यायचा आहे जेव्हा एकट-दुक्कट फुलं दिसतात हरभऱ्याला. म्हणजे एखादं फूल दिसलं की मग आपल्याला तिसरा फेर समजा पाण्याचा आपल्याला द्यायचा आहे. तर तो 1-1, 1.5-1.5 तास जरी दिला तरी चालून जाते. माझी जमीन जी आहे ही काळी जमीन आहे. तर या जमिनीमध्ये जास्त पाण्याची आवश्यकता नाही. तर इथे मी 1 ते 1.5 तासच मी पाणी देईल. माझे 2 फेर पाण्याचे इथे झालेले आहे. आता तिसरा फेर मी जेव्हा एखादं फूल दिसेल, 1-2 फूल एकट-दुकट दिसेल, तेव्हा मी याला तिसरा पाण्याचा फेर मी देईल. पाणी देण्याची मला जास्त आवश्यकता राहणार नाही, कारण जमीन काळी आहे तर पाणी चांगल्या प्रकारे धरून राहते. तर जेव्हा घाटा वगैरे पकडते त्यानंतर सुद्धा मला पाणी द्यायची काही आवश्यकता राहत नाही. तर मुरमाटी जर जमीन असेल तर तुम्हाला एक चौथा फेर द्यावा लागेल पाण्याचा, जो म्हणजे जेव्हा घाटा पकडते तेव्हा. तर किमान 4 पाण्याचे फेर जाऊ शकते असं आपण गृहीत धरू. पहिला फेर म्हणजे पेरणी झाल्यानंतर, दुसरा फेर 1 ते 1.5 महिन्यानंतर, तिसरा फेर एक एकट-दुकट फुलं दिसते तेव्हा आणि शक्यतोवर चौथा फेर जर लागत असेल समजा पाण्याचा, तर तो म्हणजे घाटात धरल्यानंतर. तुमच्या जमिनीनुसार तुम्ही पाणी देऊ शकता किंवा मग 3 पाण्याची गरज तर चण्याला असतेच.